आज आपण आलो ठाणे महानगरपालिकेने बांधलेले ग्रँड सेंट्रल पार्क येथे। ठाणे महानगरपालिकेने भव्य असं हे सेंट्रल पार्क बांधलं आहे आणि त्याच्या भोवताली भरपूर असे प्रायव्हेट कॉम्प्लेक्स आहेत जे आता आपल्याला दिसतात। कल्पतरू, लोधा अमारा, गोदरेज, हायलँड, कल्पवृक्ष। तर मित्रांनो, इथे आधी कसं पोहोचायचं तुम्हाला सांगतो। ठाणा स्टेशनवरून तुम्हाला इथे यायला बस आणि रिक्षा आहे। ठाणा स्टेशनच्या बाहेर आपण आलो की तुम्हाला इथे 2 TMTच्या बस मिळू शकतात। एक आहे मनोरमा नगर आणि एक आहे कोलशेत। मनोरमा नगर बसने तुम्ही आलात की तुम्हाला थोडंसं चालत यावं लागू आणि दुसरं आहे रिक्षाने यायला कमीत कमी 100 रुपयेपर्यंत रिक्षाचा फेअर होऊ शकतो। आणि इथे पार्किंगची सुद्धा व्यवस्था आहे। 2 व्हीलर 4 व्हीलर असं आपण पार्किंग करू शकतो। 2 व्हीलरसाठी मे बी 20 रुपये चार्जेस आहेत आणि 4 व्हीलरसाठी मे बी 50 रुपये चार्जेस आहेत। तर मग चला आपण प्रवेश करूया भव्य दिव्य अशा ग्रँड सेंट्रल पार्कमध्ये। आज इथे एक शाळेच्या मुलांची पिकनिक आली आहे। खूप छोटी छोटी शाळेची मुलं आली आहेत। त्यांच्याबरोबरच आपण ह्या सहलीचा आनंद घेऊया। या शाळेतल्या मुलांना बघून लहानपणीची आठवण झाली आहे। आमच्या पण अशा शाळेच्या पिकनिक जायच्या। सुरुवातीला जो आहे ट्री हाऊस दिसत आहे। लहान मुलांसाठी झाडाच्या आतमध्ये मधोमध एक घर बांधलंय आणि हा बघा, हा आहे तो ट्री हाऊसचा एरिया। इथे एका छोट्याशा इलेक्ट्रिकल गाडीची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे। सीनियर सिटीजन्स या गाडीतून पूर्ण पार्क फिरू शकतात आणि ही गाडी फक्त सीनियर सिटीजनसाठीच अवेलेबल आहे। हे संपूर्ण पार्क मित्रांनो 25 एकरवर बांधलं गेलेलं आहे आणि 4 विभागामध्ये हे विभागलं गेलं आहे। त्याचा एक आहे स्पोर्ट्स अरेना, एक आहे प्ले झोन, लेक झोन आणि थीम गार्डन्स। तर आता आपण एंट्री करतोय प्ले झोनमध्ये। म्हणजे प्रत्येक झाडावर एक QR कोड दिला आहे। तो स्कॅन करून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळते त्या प्रत्येक झाडाबद्दल। आणि अजून एक सांगतो, इथे लहान मुलांना फ्री एंट्री आहे आणि ह्या पार्कचा टायमिंग आहे सकाळी 6 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 9 वाजेपर्यंत। ह्या सेंट्रल पार्कमध्ये 3,500 झाडं आहेत, त्यामुळे वर्षाला 8 लाख पाऊंड ऑक्सिजन निर्माण होईल। त्याच्या बाजूलाच एक तलाव आहे। 30,000 स्क्वेअर फुटावरचं एक स्केटिंग पार्कसुद्धा इथे डिझाईन करत आहेत। न्यूयॉर्क आणि लंडनच्या धर्तीवर सेंट्रल पार्क बनवलं आहे। तर आता आपण एंट्री करतोय प्ले झोनमध्ये आणि तिथे हे आहे चेस प्लाझा। बघा, ह्या चेस प्लाझावर मोठे मोठे प्यादे लावले आहेत। खूपच अप्रतिम कॉन्सेप्ट आहे। आता आपण आलो आहे इथेही लहान मुलांसाठी एक घसरगुंडी आहे, स्लायडर्स आहेत
आणि हे रेन डान्सिंग पण आहे. खूप लहान मुलं इथे बघा खेळतात. लहान मुलांसाठी एक मजाच झाली. आणि 20 रुपयामध्ये अजून काय हवं आहे. फक्त शनिवार रविवारी 30 रुपये तिकीट आहे आणि लहान मुलांसाठी ते फ्री आहे. आणि मित्रांनो, एका तासामध्ये 1 ते 1.5 तासामध्ये हा पार्क फिरणं खूप मुश्किल आहे, कारण खूप मोठा पार्क आहे. लहान मुलांसाठी मित्रांनो भरपूर खेळ आहेत इथे, भरपूर ॲडव्हेंचरस सुद्धा गेम आहेत. हा बघा, हा इथे एक रोपचा गेम आहे. याच्यावरती हा थोडा ॲडव्हेंचरस आहे. अरे मित्र, हे लहान मुलांना वाजवण्यासाठी आहे. तेवढ्यातच एक छोटा मुलगा इथे धावत धावत आला आणि तो ते वाजवायला लागला. मामा, इथून पण एक गेट आहे का? इथून पण आहे. मग इथे पण तिकीट काढावी लागते? हा, इकडचं शनिवार रविवारी. अच्छा. आणि आता आपण आलो आहोत लेक झोनमध्ये. तर हा पूर्ण परिसर जो लेक झोनचा आहे, इथे भरपूर तलाव आहेत, फिश पॉन्ड आहेत आणि पाण्याचे झरे आहेत. खूप अप्रतिम असं बांधलं आहे. आणि बसण्यासाठी बेंचेसची सुद्धा सोय करून दिली आहे. आणि अजून एक मित्रांनो, इथे ना बऱ्याचशा असं फुलपाखराच्या प्रजाती सोडलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला कंटिन्युअस इथे आजूबाजूला फुलपाखरांचा वावर दिसतो.
हा बघा, हा पूर्ण परिसर आहे ना मित्रांनो कोळशेत एरियाचा आहे आणि आजूबाजूला सगळे रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स आहेत. आणि हा जो पूर्ण दिसतोय ना हा ब्रिज आहे, ह्याला एक्स ब्रिज असं म्हणतात. इकडून आपण जाऊ शकतो आणि त्या साईडने आपण बाहेर निघू शकतो, एक्झिट आहे, किंवा तिथून पण आपण एंट्री करू शकतो आणि इकडून एक्झिट घेऊ शकतो. ह्या पद्धतीने तो ब्रिज बांधलेला आहे. बघा, आपण आता आलो आहोत एम्फी थिएटरमध्ये आणि इथे 400 लोक एका वेळेला बसू शकतात, इतकं मोठं एम्फी थिएटर बांधलेलं आहे. आता आपण आलो आहोत थीम्स गार्डनमध्ये, थीम गार्डन्समध्ये. हे आहे मुघल गार्डन. हा बघा, हा पूर्ण परिसर मुघल गार्डनचाच आहे. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच या गार्डनला भेट द्या. मी मगाशी म्हटलं तसं ठाण्यावरून तुम्ही बसने आणि रिक्षाने येऊ शकता आणि अगदी जवळ आहे. मला वाटतं बसने यायला एक 20 मिनिटाचा टाईम लागतो. मला असं वाटतं ठाण्यामध्ये असं गार्डन हे पहिलंच एकच आहे वाटतं हे.
आणि पहिलंच गार्डन आहे ठाण्यामधलं. आता आपण एंट्री करतो जॅपनीज गार्डनमध्ये आणि त्याच्या बाजूलाच आहे चायनीज गार्डन. हे बघ इथे हे मला वाटतं जॅपनीज घरासारखं बांधलं आहे आणि हे इथून एंट्री आहे चायनीज गार्डनची. आणि हे संपूर्ण पार्क मित्रांनो न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कच्या धर्तीवर बसवण्यात आलं आहे. आणि आता आपण एंटर करतो आहे स्पोर्ट्स अरेनामध्ये. तर हे स्पोर्ट्स अरेनामध्ये ह्या बाजूला तुम्हाला दिसतंय हे आहे टेबल टेनिस कोर्ट आणि ह्याच्या पुढच्या भागातच स्केटिंगचं पार्कसुद्धा आहे. हे बघा हे टेनिस कोर्ट. आणि ही आहे क्लाइम्बिंग वॉल. त्याच्यामुळे मी मगाशी म्हणालो ना लहान मुलांना इथे एकदा आतमध्ये एंट्री केली की परत बाहेर निघणारच नाहीत, इतकी धमाल आहे त्यांच्यासाठी. तर चला मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर असं होतं हे ठाण्यातलं भव्य दिव्य असं ग्रँड सेंट्रल पार्क.